हेलो डियर स्टुडंट, तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल आपण SSC बोर्ड प्रिपरेशन त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक जो आहे केमिकल रिॲक्शन्स. यामध्ये मित्रांनो आज आपण केमिकल रिॲक्शन काय असतं, ठीक आहे, केमिकल रिॲक्शनचे टाइप्स जे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार. ठीक आहे, केमिकल रिॲक्शन काय बघणार, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. तर बोर्डाला खूप आवडीचा प्रश्न आहे ज्यामध्ये 4 केमिकल रिॲक्शन आपल्याला दिलेले आहेत. त्या 4 पैकी एक केमिकल रिॲक्शन आपल्याला 100% येऊ शकतं. ठीक आहे, मग ते तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतं, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन येऊ शकतं किंवा शॉर्ट नोट्सच्या स्वरूपात येऊ शकतं. ठीक आहे, तर ह्या 4 जर आपण समजून घेतल्या तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्ही सिंपल पद्धतीने सोडवू शकता. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण चला मग बघूया. तर एकूण जर आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन बघितल्या तर एकूण 4 टाइपच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. पहिली जी रिॲक्शन्स आहे ती आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, आणि ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांच्या नावामध्ये त्याचं मीनिंग आहे. ठीक आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, सेकंड जी आहे ती आहे डिकंपोजिशन रिॲक्शन. कोणती असणार, डिकंपोजिशन रिॲक्शन. थर्ड नंबरची जी रिॲक्शन असणार डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय असणार, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन या रिॲक्शन आपण स्टेप बाय स्टेप वन बाय वन आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, आणि शेवटची असणार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. खूप सिंपल आणि इझी रिॲक्शन आहेत चारही. पण ह्या जर 4 रिॲक्शन तुम्हाला समजल्यात तर मला नाही वाटत तुम्हाला नंतरचा जो टॉपिक आहे एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, रेडॉक्स रिॲक्शन ह्या सुद्धा तुम्हाला टॉपिक सोडवायला समजायला एकदम सोपं होणार आहे. ठीक आहे, पण त्याकरता आपल्याला केमिकल रिॲक्शन म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर केमिकल रिॲक्शन म्हणजे काय असतं, ठीक आहे, तुम्हाला हे माहीत असेल. ठीक आहे, तर माहीत असेल तर आपण केमिकल रिॲक्शनचे डेफिनेशन काय असतं ते आपण बघूया. ठीक आहे, तर केमिकल रिॲक्शन म्हणजे काय असतं, केमिकल रिॲक्शन इट इज अ प्रोसेस फॉर्मेशन ऑफ न्यू सबस्टन्स विथ न्यू प्रॉपर्टी. ठीक आहे, एक नवीन सबस्टन्स फॉर्म होतं नवीन प्रॉपर्टी सोबत, त्याला आपण काय म्हणतो केमिकल रिॲक्शन. किंवा ओल्ड बॉन्ड आर ब्रेकिंग अँड ट्रान्सफर इनटू द न्यू बॉन्ड विथ न्यू प्रॉपर्टी, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं केमिकल रिॲक्शन. आता तुम्हाला या थेरॉटिकल जर कळत नसेल, जेव्हा आपण रिॲक्शन बघूया, मी एखादी रिॲक्शन घेणार तेव्हा तुम्हाला ओल्ड बॉन्ड न्यू बॉन्ड हे काय समजून जाईल. तर चला बघूया पहिली रिॲक्शन आपण घेऊया या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन. कोणती असणार, कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे, वन बाय वन आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर व्हॉट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर कॉम्बिनेशन रिॲक्शन इज अ टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन इन विच when 2 or more element come to each other. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येतात. when 2 or more element come to each other to form a single product, that is known as combination reaction. ठीक आहे, हे झाली डेफिनेशन याची. याचं आपण आता काय बघणार, एक्झाम्पल पाहणार आणि एक्सप्रेशन बघूया. ठीक आहे, तर बघा प्रथम या ठिकाणी याची डेफिनेशन म्हणूया. ठीक आहे, किंवा याचं एक्सप्रेशन काय पण म्हणू शकता. ठीक आहे, तर कॉम्बिनेशन रिॲक्शन इट इज अ टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. ठीक आहे, ही जी आहे ही काय एक टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स आहे इन विच two or more reactant combine to each other to form a single product. To form a single product. That reaction is known as combination reaction. काय म्हटलं आपण, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट हे एकत्र येत असेल आणि एक सिंगल प्रोडक्ट फॉर्म करत असेल तर त्याला काय म्हणणार आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर हे झालं कॉम्बिनेशन रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन. आता आपण घेऊया याची एक रिॲक्शन. बघा या ठिकाणी आपण केमिकल रिॲक्शन काय. तर लेट सपोज आपण
केमिकल रिएक्शन काय एक्झाम्पल जर विचारलं तर काय म्हणणार, वेन कार्बन इज बर्न in presence of oxygen to form a carbon dioxide gas. ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल. आता आपण पुढची रिएक्शन. ठीक आहे, तर रिएक्शन काय असेल, कार्बन प्लस O2 टू फॉर्म CO2. तो काय फॉर्म करेल, CO2. आता बघा कार्बन बघा हा सॉलिड स्टेट मध्ये, ऑक्सिजन हा गॅस मध्ये असेल आणि कार्बन डायऑक्साइड हा सुद्धा काय असेल, गॅस मध्ये असेल. ते जर फिजिकल स्टेट आपण मेन्शन केलेलं आहे. या ठिकाणी हा असेल कार्बन, ऑक्सिजन आणि हा असेल कार्बन डाय ऑक्साइड. ठीक आहे, तर ही जी साइड आहे आपली, या साइडला म्हणतात रिएक्टंट, याला म्हणतात रिएक्टंट. आणि ही जी साइड आहे याला म्हणतात प्रोडक्ट. ठीक आहे, याला म्हणतात प्रोडक्ट. ठीक आहे, आता ही जी रिएक्शन्स आहे ना, तर या रिएक्शन मध्ये दोन एलिमेंट्स बघा, एक कार्बन आणि एक ऑक्सिजन. ते काय झाले, रिॲक्ट झाले एकमेकांना, रिॲक्ट टू इच अदर टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. असं जर असेल तर ती रिएक्शन कोणती असेल, कॉम्बिनेशन रिएक्शन. समजलंय, ती रिएक्शन म्हणजे कोणती असेल, कॉम्बिनेशन रिएक्शन. मग अशा खूप साऱ्या रिएक्शन्स आहेत ना, तुम्ही सुद्धा बनवू शकता. वॉटर H2O ही रिएक्शन कुठली सर बघा, हायड्रोजन इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन O2 टू फॉर्म अ H2O. तर H2O हा कुठल्या स्टेट मध्ये असतं, लिक्विड मध्ये असतं. ठीक आहे, हा झाला आपला हायड्रोजन गॅस, हा असेल ऑक्सिजन गॅस आणि हा असेल वॉटर. आता एक लक्षात घ्या बघा, हे रिॲक्टंट साइड आणि ही प्रोडक्ट साइड. तर केमिकल रिएक्शन आयडेंटिफाय कशी करायची, तर केमिकल रिएक्शन मध्ये रिॲक्टंट साइड म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हा टोटली काय असतो, डिफरंट असतो, वेगळा असतो. तुम्ही रिॲक्शन बघा, हायड्रोजन गॅसमध्ये, त्याची फिजिकल स्टेट गॅसेसमध्ये आहे, ऑक्सिजन सुद्धा गॅसमध्ये आहे, परंतु जो प्रोडक्ट आहे हा कशामध्ये आहे, लिक्विडमध्ये आहे. तर ही जी आहे ही आपली कशी असणार, कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, तसे चार रिएक्शन आहेत. तर पहिली कॉम्बिनेशन रिएक्शन समजली, अशा खूप सारे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता याच्या अपोजिट असणार कुठली, डिकम्पोजिशन रिएक्शन. मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलची नवीन असाल